नमस्कार, मी जगदीश देशमुख। आज महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बातम्या पाहूया विस्ताराने। सुरुवातीलाच बातमी आहे रोहित आर्य याच्या संदर्भात। रोहित आर्यचा मृतदेह शवविच्छेदनासाठी आणलाय। रोहित आर्यचा मृतदेह जे रुग्णालयामध्ये आणला गेलाय। रोहित आर्यचा मेहुणा सुमित माहेश्वरी शवविच्छेदन केंद्रात दाखल झालाय। पोलीस चकमकीमध्ये रोहित आर्य याचा मृत्यू झाला होता। त्यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयामध्ये आणला गेलाय। ही रुग्णालयाबाहेरची आणि आतली आपण दृश्य पाहतोय। रोहित आर्यचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयामध्ये आणला गेलाय। रोहित आर्य यांनी पवईमध्ये 17 मुलांना डांबून ठेवलं होतं। ओलीस नाट्य घडलं होतं। त्यानंतर या 17 मुलांची आणि एका वृद्ध महिलेची सुटका करण्यासाठी पोलीस या ठिकाणी आले होते। त्यानंतर रोहित आर्य आणि पोलिसांमध्ये चकमक झाली आणि या चकमकीमध्ये रोहित आर्य याला गोळी लागली होती। त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं होतं। उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आणि त्याचा आता मृतदेह शवविच्छेदनासाठी जे रुग्णालयामध्ये आणला गेलाय। ही दृश्य आहेत जे रुग्णालयाच्या बाहेरची। जे रुग्णालयात त्याच्या मृतदेहावर शवविच्छेदन केलं जात आहे। मुंबईतल्या पवईमध्ये हे ओलीस नाट्य घडलं होतं। त्यानंतर पोलिसांच्या कारवाईमध्ये रोहित आर्य याचा मृत्यू झाला। रुग्णालयात उपचार करत असताना त्याचा मृत्यू झाला। त्यानंतर त्याचा आता हा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयामध्ये आणला गेलाय। मात्र त्याच्या या एन्काउंटरवर अनेक मतमतांतरे सुद्धा समोर आलेली आहेत। दोन्ही बाजूनं यावर आरोप प्रत्यारोप सुद्धा झालेले आहेत। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्यासोबत जोडलेले आहेत। महेंद्र, आवाज येतोय? जगदीश, पुन्हा एकदा प्रश्न करतो। रोहित आर्यचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयामध्ये आणला गेलाय। किती वेळापूर्वी हा रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी मृतदेह आणला गेलाय? अधिक माहिती। जगदीश, रोहित आर्य याचा मृतदेह हा सकाळी या ठिकाणी आणला गेला होता। मात्र त्याच्या घरातले जे त्याचे निकटवर्ती आहेत ते या ठिकाणी उपस्थित नसल्यामुळे त्याचं शवविच्छेदन ते करण्यात आलं नव्हतं। मात्र काही वेळापूर्वी जे ते त्याचा मेहुणा सुमित माहेश्वरी हा या ठिकाणी दाखल झाला होता आणि त्याचबरोबर जे पोलीस अधिकारी आहेत गुन्हे शाखेचे तेही या ठिकाणी उपस्थित झाले होते। मात्र अद्याप पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूत्रांची माहिती त्याप्रमाणे जे ते अद्यापही त्याचं शवविच्छेदन करण्यात आलेलं नाही, कारण त्याची जी पत्नी आहे ती या ठिकाणी येणार होती, मात्र तीही या ठिकाणी आलेली नाहीये। त्यामुळे शवविच्छेदनाला अजून वेळ लागू शकतो। ठीक आहे। आणि त्याचं जे शव आहे ते जे शवविच्छेदन गृह या ठिकाणी ठेवण्यात आलंय। ठीक आहे, धन्यवाद महेंद्र दिलेल्या माहितीबद्दल।